नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. वेलकम ऑल. सो आज आपला हा डे 4 आहे आणि डे 4 मध्ये मला तुमची सुद्धा एनर्जी दिसली पाहिजे, कारण एखाद्याच्या चेहऱ्यावरून कळतं एखाद्यामध्ये किती एनर्जी आहे. आणि जर तुम्हाला तुमची एनर्जी वाढवायची असेल तर ऑफकोर्स आपले व्हिडिओ ऑन असायला पाहिजे. व्हिडिओ ऑन असल्यामुळे एनर्जी ट्रान्सफर होते, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण कळतं पण वळत नाही असं आपण करतो, त्यामुळे कुठेतरी चूक होते आपली. सो येस, व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन केल्यामुळे काय होतं, एकतर समोरचा काय बोलतोय ते आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कळते. सेकंड थिंग, तुमची एनर्जी मला कळते की कोण कुठल्या लेवलवर कुठल्या एनर्जीमध्ये आहे. ठीक आहे. आणि मला सुद्धा एक माझा बेनिफिट होतो की समोरच्याकडे बघून जर तुमच्याकडून पण ती तेवढीच एनर्जी असेल तर मला सुद्धा आणखीन काहीतरी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगता येतात. नाही तर मी ठेवते माझ्या मनातच आणि गप्प बसते, कारण समोरची जशी एनर्जी येईल त्यावर डिपेंड आहे की मला किती बोलायचं तिथे. ओके. सो वेलकम ऑल, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण ऑरा म्हणजे काय हे शिकणार आहोत. मग स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा, इतरांचा ऑरा क्लीन कसा करायचा, या गोष्टी. आणि त्यासाठी जर व्हिडिओ ऑन असेल तर वेल अँड गुड. तुमचा ऑरा मला इथे थोडक्यात मी सांगू शकते, कोण पॉझिटिव्ह आहे, किती निगेटिव्ह आहे, किती कोण आता काय विचार करतोय, कोणाबद्दल करतोय. ओके, चलो स्टार्ट करूया आपण. एक थंब दाखवा बरं. थंब मध्ये एनर्जी आहे म्हणून मी थंबचा वापर करायला सांगते. ओके. येस. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हा. तो आता ऑरा म्हणजे काय? आपल्या प्रत्येकाचा ऑरा असतो का? हो, असतो. आपल्या प्रत्येकामध्ये एक ऑरा आहे. ऑरा म्हणजे काय? तर आपल्या शरीरातून निघणारे व्हायब्रेशन. थँक्यू. सो ऑरा म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर पडणारे व्हायब्रेशन. आणि मग हे व्हायब्रेशन कसे असतात? मराठीमध्ये त्याला म्हणतात तेजोवलय किंवा आभामंडळ. ओके. सो आता हे व्हायब्रेशन प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. जसं की जसं बघायचं असेल व्हायब्रेशन तर कसे बघायचे? अगदी इन्स्टंट. आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये देवदेवतांचे फोटो आहेत. कुठल्याही धर्माचे असतील तरी प्रत्येकाच्या घरामध्ये देवदेवतांचे फोटो असतात, राईट? मग त्या आपल्या देवाच्या फोटोभोवती एक मागे ब्लर असं प्रकाशाचं वलय दाखवलं जातं. त्यालाच त्यालाच म्हणतात ऑरा. जसं की या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. पूर्वी आपल्या साधू संतांच्या डोक्याभोवती एक छान असा ऑरा असायचा. हे ऑराचे वेगवेगळे कलर आहेत. मग आपल्या साधू संतांभोवती ऑरा असायचं, त्यामुळे काय व्हायचं की त्यांना एक विशेष सिद्धी प्राप्त झालेली असायची. त्यामुळे समोरचा व्यक्ती कुठल्या इंटेन्शनने आलेला आहे, काय कपट घेऊन आलेला आहे मनात, की स्वार्थापोटी आलेला आहे, की चांगल्या इंटेन्शनने आलेला आहे, ते त्यावेळेच्या साधू संतांना कळायचं. कारण त्यांची साधना अफाट होती. आपल्यासारखी नाही. आपण काम चलाव, कारण आपल्याला संसार करून परमार्थ साधायचा आहे. नुसतं आपल्याला देवळात 24 तास बसून राहिलो तर आपल्याला कोण आपल्या पोटापाण्याची सोय होणार आहे का? नाही. त्यामुळे आपल्याला संसार करून परमार्थ करायचा आहे. आणि ऑब्व्हियसली तुम्ही कितीही देव 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 करत राहिलात पण मनापासून नसेल करत तर त्याचा काय फायदा होतो का? भले 5 मिनिटं देवाची पूजा करा, 10 मिनिटं करा, पण ती इथून झाली पाहिजे. वरवर वरवर करायची त्याला काही अर्थ नाही. ओके. आणि साक्षात परमेश्वरांनी पण सांगितलेलं आहे, माझी पूजाच करायला पाहिजे असं काही नाहीये. मनापासून एकदा मला हाक मार, मी तिथे असणार आहे. सो तुम्ही जेवढं आर्ततेने त्याला हाक माराल, त्याच्याशी कनेक्ट व्हाल, तेवढे ते तुम्हाला आपले परमेश्वर, हे युनिव्हर्स आपल्याला सपोर्ट करतात. जसे की आपले आई वडील. आपल्याला माहिती असतं की माझ्या आई वडिलांनी मी काही सांगितलं तरी ते मला सपोर्ट करणारच. एवढा विश्वास या परमेश्वरावर आपला असायला पाहिजे. इथे डगमगला तर समजायचं की नाही, आपण अजून तेवढी लेवल अप नाही केलेली. ठीक आहे. सो स्वामींना सगळे मानतात. पण सगळ्यांना माहितीये की स्वामींचे जे भक्त होतात, सुरुवातीला स्वामी त्यांची कठीण परीक्षा परीक्षा घेतात. आणि ती परीक्षा घेतल्यानंतर त्याच्यात पास होतात, ते खरे स्वामींचे भक्त होतात. बाकीचे काय करतात? अर्धवट सोडून देतात. म्हणजे स्वामींनी किती छान प्रत्येकाचं परीक्षण करण्यासाठी आधीच एक टेस्ट ठेवलेली आहे. बघा, तुम्ही जेवढे स्वामी भक्त असाल त्यांना हा अनुभव आला असेल की स्वामींची सेवा सुरू केली तिथपासून माझ्या आयुष्यामध्ये भयंकर संकटे आली सुरुवातीला. कारण स्वामी बघतात की कितपत माझं नाव तू घेतोयस. आणि मग अर्धवट काही सोडतात आणि काही बरोबर त्या लेवलवर येतात, सिद्ध होतात, उतरतात.
प्रूव्ह करतात स्वतःला. ठीक आहे. सो आता परत आपण इकडे तिकडे न भटकता आपल्या पॉइंटवर येऊया. ऑरा म्हणजे काय? जसं मी आता तुम्हाला सांगितलं, संत महात्म्यांच्या डोक्याभोवती, आपल्या देवदेवतांच्या डोक्याभोवती सुंदर असं प्रकाशाचं एक ब्लर असं व्हाईट रंगाचं वलय असतं, त्याला म्हणतात आभामंडळ, इंग्लिशमध्ये ऑरा. ओके. सो आता आपल्या सगळ्यांच्या शरीराभोवती आहे का? हो आहे. सजीव निर्जीव गोष्टींभोवती पण आहे का? हो आहे. सो आता आपण ते कसं, ते बघूया का आधी, मग त्याचं पुढचं मी डिटेल सांगते. चला, नोटबुक आहे सगळ्यांकडे? जसं मी तुम्हाला सांगितलं, आपले सगळे सेशन प्रॅक्टिकल असतात, बरोबर ना? प्रॅक्टिकल असलं की मजा येते, की प्रूव्ह होतं ते. सगळ्यांनी नोटबुक काढा बरं. बरं, माझ्यासमोर जे करतायत त्या सगळ्यांनी नोटबुक काढा. मी पण तुम्हाला दाखवते. एकच मिनिट, एकच मिनिट. एकच मिनिट. तर हे माझं नोटपॅड आहे. एक डॉट काढायचंय, त्याला छान असं गडद कर. ओके. आता मी सांगते तसं कर. आता त्या डॉट भोवती तुम्हाला सरळ असं बघायचं आहे, अगदी त्या डॉटवर फोकस करून. आणि ते बघता बघता त्याच्या आजूबाजूला ब्लर असं प्रकाशाचं वलय किंवा व्हाईट कलर दिसतोय का बघा. ब्लर असं प्रकाशाचं वलय दिसतं काय बघा, जसं की या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता. एकाच कुठल्या तरी डॉटवर फोकस करा. ज्यांना ज्यांना दिसतंय त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी म्हणून टाईप करायचं. ओके. चला, एकच मिनिट. बऱ्याच लोकांना दिसलेला आहे. अशाच प्रकारे आपल्या हातामध्ये, आता सध्या तुमच्या हातामध्ये ज्या वस्तू आहेत, आता माझ्याकडे हा पेन आहे किंवा माझ्याकडे ही बॉटल आहे. ओके. देन आता माझ्याकडे हा माझा मोबाईल आहे. सो या प्रत्येकाचा ऑरा, प्रत्येकाचा एक ऑरा असतो. आपण जर व्यवस्थित, तुम्हाला वेळ असेल, व्यवस्थित बघितलं प्रत्येक गोष्टीकडे, सो त्या प्रत्येकाचा एक ऑरा असतो. ठीक आहे. आता आपण बघूया की आपल्याला हे ऑरा शिकायची काय गरज आहे. कोण याच्यामध्ये टाटा अंबानी असं कोण आहे का? सगळे आपण नॉर्मल माणसं आहोत, बरोबर. रोजच्या रोज आपल्याला इन्कम कमवण्यासाठी, अर्निंग करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, आपल्या सगळ्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कामानिमित्त बाहेर जावं लागतं. येस ऑर नो? सगळ्यांनाच जावं लागतं ना. कोण टाटा अंबानी बिर्ला आहे का? नाही ना, लागतं. मग अशा कारणाने आपल्याला ट्रेनमध्ये आपला प्रवास होतो किंवा अनेक ठिकाणी आपला प्रवास होतो. मग हा प्रवास करता करता आपल्याला बरीच लोक मिळतात की नेमकीच मोजकीच लोक भेटतात बरं या प्रवासादरम्यान? येस, कोण सांगेल? किती लोक भेटतात आपल्याला? असंख्य लोक भेटतात, बरोबर.
मग या असंख्य लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर काही लोक पॉझिटिव्ह असतात, त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर आपल्याला छान आणखीन पॉझिटिव्ह वाटतं. त्या असंख्य लोकांमध्ये काही लोक निगेटिव्ह असतात, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला निगेटिव्ह फील होतं. म्हणजेच काय, की आपला ऑरा एवढा वीक असतो की त्या निगेटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपल्या ती निगेटिव्हिटी आपल्या ऑरामध्ये प्रवेश करते. आपल्या ऑरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करते आणि आपल्या ज्या चक्रांमध्ये ती प्रवेश करते त्या चक्रांसंबंधी आपल्याला एखादा आजार क्रिएट होतो. क्लिअर? मग काय करायचं? येस, ऑफकोर्स प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन सुद्धा आहे. मग आपल्याला आपला ऑरा क्लॉक करायचा आहे, सॉरी लॉक करायचा आहे. मग ऑरा लॉक करण्याच्या आधी आपण आपला ऑरा पहिल्यांदा क्लीन करणार आहोत. पण त्याआधी कोणाचा ऑरा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे ऐकायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना. की मी आता बसलेले आहे तुमच्या सेशन अटेंड करायला, मॅडम माझा ऑरा कसा आहे मला सांगताय का? आवडेल तुम्हाला? सो बघूया आपण प्रत्येकाचा ऑरा कसा आहे. चला, सो मी त्याची काही सिम्पटम्स सांगते, तुम्ही जज करा की हे माझ्या बरोबर मॅच होतंय का. पण आपला स्वभाव कसा असतो मी तुम्हाला आधी सांगते. आपला मनुष्याचा स्वभाव कसा असतो, जे चांगलं आहे ना ते हा माझ्या बाबतीत बरोबर आहे, मॅच होते मॅडम. जरा कुठे एखादा बॅड पॉइंट सांगितला, नाही नाही मी अशी नाहीये. पण येस, प्रत्येक माणसामध्ये सगळ्या क्वालिटीज थोड्या थोड्या प्रमाणात असतात. लबाड प्रवृत्ती असते, चांगली प्रवृत्ती असते, थोडीशी चलाकी असते, थोडीशी अतिहुशारी असते, सगळ्या गोष्टी असतात. पण ऍज इट इज ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आता न्यूमरोलॉजीचं सेशन होताना 1 ते 9 नंबरचं जेव्हा मी अनालाइज करते, बाकी सगळ्या गोष्टी आहेत मॅडम चांगल्या चांगल्या, पण मी फसवत नाही कोणाला. इनडायरेक्टली आपण कधीतरी कोणाला तरी फसवत असतो, पण ते आपण ऍक्सेप्ट करत नाही. हा एवढाच प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. सो इथे सुद्धा मी काही तुम्हाला अनालिसिस करणार आहे, सांगणार आहे. तुम्ही स्वतः जज करायचंय हे पॉइंट माझ्यामध्ये किती आहेत आणि त्याच्यावरून काय ठरवायचंय की आपला ऑरा आता सध्या स्ट्रॉंग आहे की वीक आहे. कारण ऑरा प्रत्येक दिवसाला चेंज होत असतो. ओके. सो आय होप तुमचा ऑरा आता बऱ्यापैकी असेल, कारण जवळजवळ आज आपण 4 दिवस झालेले आहेत, बरोबर ना? 4 दिवस तुम्ही माझ्याशी कनेक्टेड आहात. माझ्याशी कनेक्ट होता होता इथे बसलेल्या बऱ्याच पॉझिटिव्ह लोकांबरोबर कनेक्ट झालेल्या आहेत आणि ती एनर्जी कुठेतरी इथे फील होते. जेव्हा बघा स्वामींचं पारायण असतं, मे बी कोणीतरी केलं असेल, जेव्हा सामूहिक पारायण असतं त्या पारायणाला मला सांगा तिकडच्या त्या जागेची एनर्जी कशी असते, व्हायब्रेशन कसे असतात, असतात ना पॉवरफुल. मग तसंच हे आहे. आता तुम्ही इथे जे बसलेला आहात, मे बी याच्यातले मॅक्झिमम लोक पॉझिटिव्ह असणार आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी त्या एका माणसामुळे किंवा त्या 4-5 व्यक्तींमुळे आपल्यापर्यंत येते आणि आपला ऑरा सुद्धा हळूहळू पॉझिटिव्ह होतो. म्हणूनच मी डे 1 पासून बोलते की व्हिडिओ ओपन ठेवा, तुमचा जो कॅमेरा आहे तो ऑन ठेवा. पण ऐकणारे ऐकतात, जे नाही ऐकतात त्यांना काहीतरी रिझन सांगावं लागतं आणि ते रिझन मी डे 1ला नाही सांगत तर ते आता सांगते. ठीक आहे. सो लेट क्यों ना हो, लेकिन शुरुआत तो करनी चाहिए. बरोबर. सो आता आपण बघूया कोण कोण कोणाकोणाचा ऑरा कसा आहे. तो प्रत्येक निगेटिव्ह आणि सॉरी प्रत्येक लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंगचा एक ऑरा असतो. झाडांचा, फळांचा, पानांचा, फुलांचा, प्रत्येकाचा ऑरा दिसतो. आता या ऑराचे 2 प्रकार आहेत, एक वीक व्हायब्रेशन आणि एक स्ट्रॉंग व्हायब्रेशन, म्हणजेच एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. सो आता तुम्ही स्वतःला जज करा मी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसते. ओके. मी एखाद्याने चांगलं काम केलं की त्याची लगेच प्रशंसा करते, त्याचं कौतुक करते, त्याला कमेंट्स देते. हे पॉझिटिव्ह ऑराचं लक्षण आहे. ओके. तुम्ही करता का? बघा बरं तुमच्यामध्ये आहे का? जेव्हा मी काहीतरी एखादा रिप्लाय करायला सांगते, किती जणांचे हात वर असतात? मोजक्याच लोकांचे. समजून जायचं त्यांचा ऑरा पॉझिटिव्ह आहे. काही लोक फक्त असे चेहऱ्याला हात लावून बसलेले असतात. नो ऍक्शन ऑन फेस, नो बॉडी मुवमेंट, काहीच नाही. फक्त आम्हाला वेळ आहे, आम्हाला ऐकायचंय. कसा ऑरा असणार बरं? न्यूट्रल. ओके. सो आपण आता बघूया. सतत सतत पॉझिटिव्ह बोलणं आणि आपल्या पॉझिटिव्ह बोलण्यामुळे इतर अनेक लोकांना सुद्धा ती पॉझिटिव्ह एनर्जी देणं, त्यांना मोटिवेट करणं. बघा बरं.
चेक करा तुम्ही आहात का. चेहऱ्यावर एक वेगळाच भाव असणं, एक स्मित हास्य असणं. भले समोरचा तुम्हाला टाटा बाय बाय करो न करो, पण तुम्ही चालता चालता रस्त्याने जाता जाता तुमची स्माईल ठेवून जाणार. त्यामुळे तुमची स्माईल तुमच्या अस्तित्वाचं एक रिझन असतं की येस मी तुला ओळखतोय आणि येस ग्रॅटिट्यूड त्याच्यासाठी. काही लोकांच्या चेहऱ्यावर बघा एक वेगळाच भाव असतो, भले ते बोलत नाहीत, आपल्याशी ओळख पण नसते, पण कोणी दिसलं समोर की हसणार. हे सुद्धा एक पॉझिटिव्ह ऑराचं लक्षण आहे. काही व्यक्ती ओळख असो नसो, चेहऱ्यावर एक क्वेश्चन मार्क गंभीर, आम्ही कुठलं तरी युद्धच आता करून आलोय, अशा प्रकारचे हावभाव असतात. आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळे छान हसा, दुसऱ्यांना हसवा, एक स्मित हास्य स्वतःच्या तोंडावर राहू देत. आणि येस बोलताना एखाद्याला चांगलं वाटेल, पण रिअल कमेंट पाहिजे, तुमची फेक कमेंट नको. रिअल जे तुम्हाला मनापासून वाटतंय ते त्याला बोलायचं. खोटं खोटं प्रशंसा नाही करायची, हे पण तेवढंच खरं आहे. एखादा अडला असेल तर त्याची मदत करणं. एखादा अडला असेल तर त्याच्या कामामध्ये त्याची मदत करणं. आणि सतत दुसऱ्यांना मोटिवेट करणं. म्हणजेच थोडक्यात काय, लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जशी ती स्वतः असतात तसं त्यांना वाटतं की दुसऱ्याने सुद्धा आपल्यासारखं असंच असावं. सतत मोटिवेटेड, सतत चेहऱ्यावर हसणं, एक स्मित हास्य ते पॉझिटिव्हिटीची निशाणी असते. देन इतरांना कामामध्ये मदत करणं. तुमचं कुठलं काम अडलं असेल तर लगेचच तुम्हाला त्याच्यासाठी बघा तुमचे शेजारी पण असे असू शकतात की कुठे अडला असाल, लगेच तुम्हाला मदत करणार, काहीतरी सोल्युशन देणार. सो असा जर स्वभाव असेल तुमचा, तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येताय? पॉझिटिव्ह ऑरा. आता निगेटिव्ह. काय बाई मला सकाळपासून ना बरंच वाटत नाहीये. काही कामच होत नाहीये आज हातातून. धडच काम होत नाहीये. आज कोणाचं तोंड बघितलं काय माहिती, दिवसच वाईट गेलाय. सतत निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह. कोणाचे फोन चालू आहे, एक-एक तास फोन चालू आहे, त्या फोनवर गप्पा काय? त्या पण निगेटिव्ह. अगं हेच नाहीये, पैसाच टिकत नाही, एका दाराने येतोय, दुसऱ्या दाराने निघून जातोय. काहीच कळेना बरं, काहीच कळेना. अंगात आळस येतोय. काय करावं, काय करावं? यांच्या बोलण्यात, त्यांच्या चेहऱ्यामध्ये, यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये सतत, सतत, सतत तुम्हाला निगेटिव्हिटी दिसणार. ओके? मेन्शन करा. निगेटिव्ह बोलणं आणि आपल्या निगेटिव्हिटीमुळे हे लोक दुसऱ्याला सुद्धा चार्ज करायचं सोडून निगेटिव्ह करतात. म्हणजेच थोडक्यात मी एक चांगली पॉझिटिव्ह आहे, मी माझ्या मैत्रिणीकडे जाणार, ती निगेटिव्ह आहे आणि ती मला पहिलं चहा-पाणी आणून देणार आणि नंतर मग तिचं बोलणं असं स्टार्ट होतं ना, की मला असं वाटतं, "अरे बापरे! मी इथे पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायला आलेली नाही, मी पण हिच्यासारखीच होऊन गेली." म्हणजे आपल्या बोलण्याने ते दुसऱ्यांना सुद्धा निगेटिव्ह करतात. ओके? कोणाच्या कामाचं कधी कौतुक न करणं, त्याला क्रेडिट न देणं, त्यांच्या चालण्या बोलण्यात तुम्हाला नेहमी निगेटिव्हिटी फील होणं. असतात ना आपल्या आजूबाजूला सुद्धा लोकं, "बाळा किती पर्सेंटेज मिळाले?" 90%. 90च मिळाले? अरे 90 मिळाले त्यांना. 90 म्हणजे मोठी मोठी मजल मारली आहे. तुम्ही किती मिळवले? पण नाही. माझ्या मुलाला तर 94 मिळालेले. अरे तुझा मुलगा आणि त्याच्यामध्ये फरक आहे. पण जे मिळालंय त्याच्याबद्दल कौतुक तर करा. पण नाही. सो अशा प्रकारची जी लोकं असतात, तर या निगेटिव्ह ऑरामध्ये गणली जातात. इथपर्यंत क्लिअर? म्हणजेच काय, तुमची एनर्जी जर इतरांना प्रेरणा देत असेल, मार्गदर्शन देत असेल, त्यांना इनर पीस मिळवून देत असेल, तर ती पॉझिटिव्ह ऑरा. आणि जर येस तुमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असेल, त्यांच्या मनाला लागत असेल, तर निगेटिव्ह ऑरा. इथपर्यंत क्लिअर आहे? बरं, आणखीन असा एक प्रकार होतो, की मॅडम मला ना खूप छान असं मेकअप-बिकअप करायची सवय आहे, अपडेट राहण्याची सवय आहे आणि मी अशीच छान लग्नाला वगैरे कोणाच्या जाताना खूप छान जाते, खूप छान जाते. मग तिकडे माझं कौतुक केलं जातं चार-चौघांमध्ये, पण घरी येताना मात्र मी अशी टाकल्यासारखी होते. म्हणजेच काय, तर मी अगदी जीव नसल्यासारखं, माझं डोकं वगैरे दुखायला लागतं, मला वीकनेस आल्यासारखं होतं. म्हणजेच काय, आपलं सौंदर्य आपल्यासाठी शाप आहे का? नाही. पण कुठेतरी लोकांची निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते, आपल्या ऑरामध्ये येते आणि त्यामुळे त्या लग्न समारंभातून किंवा एखाद्या चांगल्या कार्यक्रमातून आल्यानंतर आपल्याला ती आपल्यावर एनर्जी हावी पडते आणि म्हणूनच हा अनुभव मॅक्सिमम 90% बायकांना, मुलींना येत असावा. आल्यानंतर मळमळल्यासारखं होणं किंवा लग्नाचं जेवण आपण जेवतो.
काही ना ते पचतं, काही ना पचतं का? नाही. याचाच अर्थ काय? आता जेवण तर चांगलं असतं, पण जेवण करणारा कोण असतो तिकडचा? जो कुक. त्या कुकचं जर भांडण झालं असेल जोरदार त्याच्या बायको बरोबर, तर तो कुठल्या इंटेन्शनने जेवण करणार? ऑब्व्हियसली निगेटिव्ह इंटेन्शनने. आणि ते निगेटिव्ह इंटेन्शन त्या जेवणात उतरतात, ते जेवणावाटे आपल्या पोटात येतात. त्यामुळे मग अशा गोष्टी होतात आपल्या आयुष्यामध्ये. क्लिअर? म्हणजे आपली निगेटिव्हिटी किती मोठ्या प्रमाणात दुसऱ्यांकडे जाते, पण आपणच ती आपल्या शरीरामध्ये येण्यासाठी इझी करून ठेवले. का? कारण आपला ऑरा तेवढा स्ट्रॉंग नाही. आहे का स्ट्रॉंग? आपला ऑरा स्ट्रॉंग स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही वेगळं असं काही करता का? काहीच करत नाही. कोण आहे जो रोज मिठाच्या पाण्याने अंघोळ करतो? करतो का? कोण आहे रोज अनवाणी पाण्याने 10 मिनिटं तरी बाहेर चालायला जातो गवतावर, ग्रासवर किंवा मातीमध्ये? जातं का? नाही. सो जर तुम्हाला तुमचा ऑरा क्लीन करायचा असेल, तर येस ऑब्व्हियसली तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह बोलता आलं पाहिजे. पॉझिटिव्ह थॉट्स असणाऱ्या लोकांबरोबर काम करता आलं पाहिजे आणि आपले माइंडसेट सुद्धा पॉझिटिव्ह असायला पाहिजे. सेकंड थिंग, मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, मिठाच्या पाण्याने अंघोळ करणं, त्यानंतर अनवाणी पायाने जमिनीवर चालणं, ग्रासमध्ये चालणं, या गोष्टी करता आल्या पाहिजे. कारण तिथूनच आपली जी निगेटिव्हिटी असते त्या धरती मातेमध्ये जाऊन नष्ट होते. क्लिअर? ओके. इथपर्यंत क्लिअर. ऑरा कसा पाहायचा ते पण कळलं. आता कधीतरी आपल्या आई-वडिलांनी आपण लहान बाळ असताना आपली दृष्ट काढली असेल किंवा आपल्या आजी तुमचे आजी-आजोबा लहान बाळांची दृष्ट काढतात. तर ते असंच काय पोरखेळ आहे का? काही गावंढळबाई करतात असं आहे का? अजिबात नाही. तर ते सुद्धा शास्त्रीयदृष्ट्या फार महत्वाचं आहे, लॉजिकल आहे. कारण मिठामध्ये निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करण्याची ताकद आहे आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीप्रमाणे जी दुष्ट काढली जायची म्हणजेच काय, तर त्याचा ऑरा क्लीन केला जायचा. ओके? त्यामुळे अति शिकलेला असलात तरी ऑरा क्लीन करायला द्या तुमच्या आजी-आजोबांना, तुमच्या सासू-सासऱ्यांना. ती एक छान पद्धत आहे तुमच्या मुलांची दृष्ट काढण्याची. इथपर्यंत क्लिअर? आता आपला ऑरा किती असतो? साधारण माणसाचा ऑरा 6 ते 7 फूट असतो. पण ज्या लोकांना सिद्धी प्राप्त झालेली आहे, आपल्यासारखे नाही, सामान्य नाही, असामान्य लोकांचा ऑरा कसा असतो? सो आळंदीला कोण जाऊन आलंय का? तुमच्यापैकी मे बी कोणतरी असेल. तिथे पोहोचण्याच्या आधीच जवळ-जवळ 200 फूट लांब अंतरावरच संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा ऑरा आपल्याला फील व्हायला लागतो. तिथे गेल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते. म्हणजे बघा, संत पुरुषांचा ऑरा अजून सुद्धा तिथे गेल्यानंतर ती पॉझिटिव्हिटी तिथे जाणवते. जाणवते ना? ज्या आपण धार्मिक स्थळांवर जातो, तिथे गेल्यानंतर का बरं आपोआपच आपले हात जोडले जातात, आपल्याला खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं? कारण त्या जागेची एनर्जी अजून तिथे आहे. बरोबर? क्लिअर झालं इथपर्यंत? आपण मंदिरात जाऊन घंटा वाजवतो. आता उगीचच आपल्या देवदेवतांच्या समोर मंदिरात जाताना घंटा ठेवलाय का? काही हिंदू संस्कृतीमध्ये काही करतात, असं आहे का? मुळीच नाही. घंटा वाजवल्यामुळे काय होतं, तर त्या घंटेच्या नादाने त्या साउंड क्रिएट होतो. त्या साउंडने आपली जी निगेटिव्हिटी आहे, ती निगेटिव्हिटी रिमूव्ह होते. म्हणजेच थोडक्यात त्यावेळेला आपला ऑरा क्लीन होतो. ऑरा क्लीन झाल्यामुळे शुद्ध मनाने कुठलाही वाईट विचार न येता आपण त्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. कारण मंदिरात जाण्याच्या आधी आपल्या डोक्यात हजार विचार असतात. काय बाबा मलाच दुःख, माझ्याच वाट्याला असं, फलाना, फलाना, फलाना. आज या माणसाला भेटायला जायचंय, काय होणार आहे, काम होणार की नाही? म्हणजे आपल्या मनामध्ये किती वाईट विचार असतात. पण तिकडे गेल्यानंतर देव परमेश्वर काय म्हणतो, माझ्याकडे आलायस तर चांगल्या विचाराने ये. आणि म्हणूनच ही पद्धत बनवली गेलेली आहे. घंटा वाजवल्यानंतर एक नाद क्रिएट होतो, एनर्जी पॉझिटिव्ह होते. मग आपण मंदिरात प्रवेश करतो. क्लिअर? परमेश्वर पण म्हणतोय, माझ्याकडे येताना वाईट विचार घेऊन येऊ नकोस. आता आपण बघूया स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा. ओके? सो आपल्या स्वतःचा ऑरा क्लीन करण्यासाठी काय करायचं? प्रथम रेकीला कॉल करायचंय. ओके? त्यानंतर एखादं बाउल घ्यायचंय. कोणतंही बाउल घ्या. मेटल घ्या,
किंवा प्लास्टिकचं घ्या, काचेचं घ्या, कोणतंही. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, 1 ग्लास पाणी आणि 1 स्पून जाडं मीठ टाकायचं. ओके. जाडं मीठ त्याला काय म्हणतात बरं? सेंधव मीठ म्हणता येईल किंवा जाड मीठ, जे आपण टाटा सॉल्ट नाही, जाडं मीठ. ओके, रॉक सॉल्ट. तर ते घ्यायचे तुम्हाला. हे सगळं तयारी करून ठेवायचे. मग रेकीला कॉल करायचे. रेकीला कॉल करून झाल्यानंतर स्वतःला प्रोटेक्ट करायचंय. स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचंय? तर एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या पिरामिडमध्ये किंवा शिल्डमध्ये आपण स्वतःला बघायचंय आणि मनातल्या मनात म्हणायचंय, एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या शिल्डमध्ये मी स्वतःला प्रोटेक्ट केलेलं आहे. प्रोटेक्ट, प्रोटेक्ट, प्रोटेक्ट. ते कसं? मी ते इमेज दाखवते तुम्हाला. आज आपण सेल्फ ऑरा क्लिन्झिंग करणार आहोत. सेल्फ ऑरा क्लिन्झिंग करताना शिल्ड कुठे गेली बरं? बरं, जाऊ दे. माझ्याकडून डिलीट झाली असेल मे बी. सो तुम्हाला काय करायचंय बघा, मी इकडे ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. अशी एक पांढऱ्या शुभ्र, एकच मिनिट, अशी एक पांढऱ्या शुभ्र प्रकाशाची शिल्ड स्वतःभोवती करून घ्यायचे आणि त्या शिल्ड मध्ये तुम्ही आतमध्ये बसलेला आहात असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. या शिल्ड मध्ये तुम्ही असे छान मांडी घालून बसलेला आहात मेडिटेशनच्या इमेजमध्ये, असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. पण ती व्हाईट प्रकाशाची शिल्ड असायला पाहिजे. ओके, उद्याच्या ह्याच्यामध्ये स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवेन. सो इथपर्यंत क्लिअर? बघा आता कसं करायचंय. चला प्रॅक्टिकल करा सगळ्यांनी. मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे आणि हे प्रॅक्टिकल करताना आता तुम्ही माझ्या समोर आहात, तर आपण असंच करूया. आपण घरी करताना तुम्हाला चष्मा काढून करायचंय. ओके, रेकीची कुठलीही साधना करताना चष्मा लावायचं नाही, कारण हे ब्लॉकेजेस असतात. ते ब्लॉकेजेस आपल्याला ठेवायचे नाहीये. ओके, सो रेकीला कॉल करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसू यांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर वर अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही डिवाइन एनर्जी प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. मग एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या शिल्ड मध्ये, प्रोटेक्शन शिल्ड मध्ये, मी जसं आता तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं, त्याच्यामध्ये आपण स्वतःला बघायचंय आणि मनातल्या मनात म्हणायचंय, प्रोटेक्ट, प्रोटेक्ट, प्रोटेक्ट. पुढे काय? मग ही प्रार्थना करून झाली की मग डोळे ओपन करायचे. आपल्या हातामध्ये थोडस मीठ घ्यायचंय. एकच मिनिट, मला करून दाखवते. कुठे गेलं गं बरं माझं? लाईट कुठे गेली? हा, एकच मिनिट. आता काय करायचं, आपला ऑरा क्लीन करताना चारही बाजूने क्लीन झाला पाहिजे. ओके, मग फ्रंट साईडने एकदा, लेफ्ट साईडने एकदा, राईट साईडने एकदा आणि बॅक साईडने एकदा, असं प्रत्येक ठिकाणी 3 वेळा. असं किती वेळा होणार टोटल सांगा बरं मला कोणीतरी चॅट बॉक्स मध्ये. प्रत्येक ठिकाणी 3 वेळा, अशा चारही बाजूनी 3-3 वेळा. किती वेळा होणार टोटल? 12. येस, एक्झॅक्टली 12 वेळा. 4 3 12. 12 वेळा तुम्हाला तुमचा ऑरा क्लीन करायचा आहे. आता लेवल 1 मध्ये आपल्याला काही गोष्टी थोड्याशा लेंदी कराव्या लागतात. लेवल 2, लेवल 3 मध्ये अगदी 1 मिनिटामध्ये ऑरा क्लीन करता येतो. 1 मिनिटामध्ये, 1 मिनिट पण नाही लागत. आता लेवल 1 मध्ये आपण कसा ऑरा क्लीन करणार बघूया. हातामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आणि आपल्या फ्रंट साईडचा ऑरा पहिला क्लीन करायचा. माझ्या फ्रंट साईडच्या बॉडीमध्ये काय म्हणायचंय, माझ्या फ्रंट साईडच्या बॉडीमध्ये किंवा आभा मंडळात, माझ्या पुढील आभा मंडळात, मराठीमध्ये काय म्हणायचं, माझ्या पुढील आभा मंडळात, आणि इंग्लिशमध्ये माझ्या फ्रंट साईडच्या ऑरामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी आहेत, बाधा आहेत, अडथळे आहेत,
त्या सगळ्या माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. आणि काय करायचंय, आपल्या हाताने असं हात खाली 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 करून पायाजवळ जायचे. पायाजवळ गेले की हातांच्या मुठ्ठी करायच्या. ओके, बघा मी कसं करते. सपोज माझ्या हातामध्ये मीठ आहे, मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचे. माझ्या फ्रंट साईडच्या बॉडीमध्ये, ऑरामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी, नकारात्मक बाधा आहेत, त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. आणि मग 3 वेळा, 3 वेळा करायचे. 1, 2, 3. 3 वेळा केलं आणि मग त्या बाउलमध्ये म्हणायचं या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेले आहे. सेम लेफ्ट बॉडी पार्ट्स, राईट बॉडी पार्ट्स 3 वेळा. आता आपण मागच्या साईडला आपण पूर्ण हात फिरू शकतो का खाली खालपर्यंत? नाही. मग आता रेकीमध्ये आपण घोषित करू शकतो. मग आपण काय करायचंय, मी माझ्या बॅक बॉडीला माझी फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. आणि मग त्यानुसार आपण मग परत समोरून करायचं. माझ्या बॅक साईडच्या बॉडीमध्ये ज्या काही निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा आहेत, ते या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेल्या. केलं. सगळ्यात शेवटी थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्स टू मी. आणि जर तुम्हाला तुमच्या आणखीन इष्टदेवतेला, कुलदेवतेचे आभार मानायचे असेल तर त्यांचे आभार मानायचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता सगळ्यात महत्वाचं कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग म्हणजेच काय, तर कुठल्याही इतर माणसांची निगेटिव्हिटी आपल्यामध्ये नको यायला, म्हणून रेकीमध्ये कॉर्ड कटिंग आहे. कॉर्ड कटिंग सगळ्यात महत्वाचं आहे. काय करायचं, दोन्ही हात असे घ्यायचे, 3 वेळा फिरवायचे. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. आणि येस, डेफिनेटली आपल्या नाभीच्या समोर जाऊन 3 वेळा कट 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 करायचं. क्रॉसमध्ये जाऊन कट करायचं, म्हणजे त्या एनर्जी तिथेच कट होऊन जातं. क्लिअर? तुम्ही तिथे सुरी पण वापरू शकता, पण सुरी धारवाली वगैरे नाही वापरायची. नाही, धारवाली वगैरे नाही. केक कटिंगसाठी जी वापरतो ना प्लास्टिकची किंवा लाकडाची, ती पण वापरू शकता आणि कट 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 असं करू शकता. क्लिअर? नाही तर धारवाली सुरी वगैरे घ्याल आणि म्हणाल मॅडमने सांगितलं आम्हाला आणि माझा गोंधळ करा. ओके, सो हे झालं आपला ऑरा क्लीन करणं स्वतःचा. आता दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा ते आपण बघूया. दुसऱ्यांचा म्हणजे कोणाचा, रेकीच्या लेवल 1 मध्ये तुम्ही केवळ ज्यांना ज्यांना स्पर्शाने टच करू शकता त्या लोकांचंच हिलिंग तुम्ही करू शकता, स्वतःच आणि त्या लोकांचंच. बाकी आता सपोज मी इकडे मुंबईमध्ये आहे, कोणतरी असेल कॅनडाला असेल, युएसला असेल, कोणतरी पुण्याला असेल, सो तुम्ही त्यांचा ऑरा क्लीन करू शकता का? नाही. त्याच्यासाठी रेकी लेवल 2 आणि 3 महत्वाचं आहे. ओके, सो आता आपण दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा ते बघूया. आता दुसऱ्यांचा म्हणजेच कोणाचा, आपल्या मुलांचा, मुलींचा, घरातली इतर व्यक्तींचा कसा करायचा ते बघूया. थोडंसं पाणी पिऊन घेते. तुम्ही पण थोडंसं पाणी पिया. बॉडीला डिहायड्रेट ठेवा. आता काय करायचंय, सपोज तुम्हाला तुमच्या मुलाचा ऑरा क्लीन करायचंय किंवा मुलीचा किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीचा ऑरा क्लीन करायचंय. मग काय करायचंय, सेम बाउल वगैरे तुम्हाला रेडी करायचंय, हातात मीठ घ्यायचंय. आता प्रार्थनेमध्ये जेव्हा आपण रेकीला कॉल करतो किंवा रेकीची प्रार्थना करतो, तर त्याच्यामध्ये आणखीन काय एक गोष्ट ऍड करायची आहे, तर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही काम करताय, ज्या व्यक्तीला तुम्ही हिलिंग देताय किंवा ज्या व्यक्तीचा तुम्ही ऑरा क्लीन करताय, त्याचं नाव सुद्धा तिथे यायला पाहिजे. क्लिअर? आता मी माझ्या मुलाचं ऑरा क्लीन करते, सो मी स्वतःची आभारी आहे, मी डॉक्टर मिका उचू यांची आभारी, मी माझा मुलगा अथर्व याची सुद्धा आभारी आहे. क्लिअर? मग मीठ घ्यायचं, त्याला समोरून 3 वेळा, लेफ्ट साईडने 3 वेळा, राईट साईडने 3 वेळा, असं 3-3 वेळा त्याचा ऑरा क्लीन करायचं. त्याला सांगायचं बॅक फिर, मग त्याच्या बॅक साईडचा ऑरा पण क्लीन करायचा. सो सिम्पल. सगळ्यात शेवटी मग कॉर्ड कटिंग. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभी समोर जाऊन 3 वेळा कट कट कट. कॉर्ड कटिंग करणं खूप खूप गरजेचं आहे. जर विसरलात आणि जेव्हा आठवण झाली तेव्हा तुम्हाला कॉर्ड कटिंग करायचे, पण मस्ट आहे. विदाऊट फेल तुम्हाला ते करायचंच आहे. क्लिअर? आता जे पाणी आहे बाउलमध्ये ठेवलेलं ते कुठे टाकून द्यायचं, तर ते टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकायचं. बाकी घरामध्ये कुठेही पडता कामा नये, कारण त्याच्यामध्ये आपण निगेटिव्हिटी हे केलेली आहे, रिमूव्ह केलेली आहे. क्लिअर? ओके.
आता हे झालं आपण स्वतःचा ऑरा क्लीन कसा करायचा, दुसऱ्यांचा ऑरा क्लीन कसा करायचा. आता कोणाला आवडेल आपण एखाद्याचा आपल्या फक्त या 2 हाताने एखाद्यामध्ये आता काय आजार आहे की नाही, त्याला काय बॉडी पेन आहे की नाही हे सांगितलं तर, कळलं तर आवडेल तुम्हाला. चलो, काल कोणी कोणी हँड रेस केले होते? कोणतरी मला सांगा. तुमच्या घरामध्ये कोणतरी एखादी व्यक्ती असायला पाहिजे. गायत्री, गायत्री कोण आहे तुमच्या घरामध्ये? अनम्यूट करा. माझी मुलगी आहे रिचा. किती वर्षाची आहे? 11. 11. दुसरं कोण आहे? दुसरं म्हणजे माझ्या घरात एवढेच आहेत, हा, 71 नाही इच्छा नाही, आहे. पूनम 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 तुमच्याकडे कोण आहे? मुलगा आहे माझा किती वर्षाचा? 13 वर्षाचा. 13 वर्षाचा. ओके, तुमचा नको. आणखी एक मुलगी आहे तर आता परत दुसरं नको. कोणतरी मोठं माणूस कोणाकडे असेल तर सांगा. कोणाच्या घरी जर एखादा मोठं माणूस असेल तर सांगा. म्हणजे दोन्ही एक्झाम्पल होऊन जातील. कोणीच नाही, सगळे एकटे एकटेच आहेत. दरोडा घालेल कोणतरी. बरं, सगळ्यांच्या घरी एकटे एकटेच आहेत. कोणाच्याच घरी कोणच नाहीये. तुमची सासू सासरे कोणच नाहीयेत. माझी मुलगी 17 वर्षाची आहे. हो चालेल. कोणाची मुलगी 17 वर्षाची? हँड रेस करा इमोजीवाला, म्हणजे मला कळेल. बघा, या स्लाइड सगळ्याच बंद आहेत. काय म्हणायचं? फक्त ऐकण्याची भूमिका घेते. एनर्जी लेवल बघा. हा, आरती. मलाच इथं थोडी त्रास आहे, गाठ झालेली आहे उजव्या हाताला, उजव्या नाही कानाला. नाही नाही, मला कोणतरी एखादी व्यक्ती पाहिजे. तुमच्या घरामध्ये कोणाच्या घरामध्ये व्यक्ती आहे? मेघा, 18 वर्षाची मुलगी आहे. चालेल. मेघा कुठे आहात पण तुम्ही? मला दिसत नाहीये. एवढ्या लोकांमध्ये कसं बरं कळणार मला? इमोजीवाला हँड दाखवा किंवा असा प्रॅक्टिकली हात दाखवा, फिजिकली. मेघा मेघा मेघा, मला तर दिसत नाही. कोणाला दिसत असेल ते सांगा. मुलगी आहे. हा, वैभवी आहेत. मला वैभवी यांचा हात दिसला. हा, वैभवी तुमच्या घरी कोण आहे? वैभवी जाधव, अनम्यूट करा. माझे मिस्टर आहे. हा चालेल. चला, कुठे गेल्या वैभवी? हो. चला, या स्क्रीनवर या तुम्ही. हा. चला, आणि वैभवी कुठे गेला? मला एकदा हात दाखवा, मी तुम्हाला पिन करते. हा, एकच मिनिट, पिन करते. आता आधी आपण वैभवी मॅडमचं घेऊया. हा मॅडम, मोबाईल आडवा ठेवा. आणि मिस्टरांना प्रॉपर टी शर्ट मध्ये वगैरे यायला सांगा. ओके, हा हा कारण आपलं हो. रेकॉर्डिंग सुरू आहे. गेल्या वेळेला एक बनियनवर आलेले तर तसं नाही चालत. बसून मॅडम नाही बसून नाही की नाही, उभं राहून? उभं राहून, दोघांनी उभं उभं राहील. राहून. हा, कॅमेरा व्यवस्थित, म्हणजे कॅमेरा मोबाईल दिसला पाहिजे ना? व्यवस्थित सेट करा की अच्छा, तुमच्या एक दोघांची इमेज दिसायला पाहिजे. मॅडम. आणखीन कोण आहे का? आणखी आता मी कोणाचं नाव घेतलं होतं बरं? ऑरा क्लीन हा, आता मी फक्त दाखवते तुम्हाला. त्यांना थोडस लांब राहायला सांगा. तुम्ही समोरासमोर दिसायला पाहिजे, एकमेकांच्या समोरासमोर असे, फेस टू फेस. हा, आणि तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये अर्ध्या फुटाचं अंतर असायला पाहिजे. हात असे ठेवून अर्ध्या फुटाचं अंतर, थोडस लांब. तुम्ही मॅडम त्यांना थोडस मागे जायला सांगा, तुम्ही पण थोडस मागे. थोडं मागे, थोडं मागे. हा, चला, आता त्यांना डोळे बंद करायला सांगायचं. त्यांचं नाव सांगा मला. असंच सांगा. विजय जाधव. विजय जाधव. ओके, चला. थोडं बंद कर. ते म्हणत असतील काय कुठे मला अडकवते माझी बायको. नाही, त्यांना माहिती आहे थोडंफार. अच्छा, ओके, मग ठीक आहे. चालेल. चला, मनातल्या मनात रेकीला कॉल करा. डोळे बंद करा तुमचे पण. रेकीला कॉल करायचे. मी बोलते, तुम्ही माझ्या मागे मनातल्या मनात रिपीट करा.
मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी डॉक्टर मिका उसू यांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. तुमच्या मिस्टरांचं नाव घ्या मॅडम. तर माझे विजय जगन्नाथ जाधव. कोणी स्क्रीनला टच करू नका प्लीज. आता मनातल्या मनात कॉल करायचे, वरून ब्रह्मांडातून सगळं बोलायचंय मनातल्या मनात. सहस्र चक्रामधून त्यांच्या अनाहत चक्रामध्ये आता काय कराय, हात तुमचे असे करायचे, फिरवायचे त्यांच्या पूर्ण डोक्यापासून खाली पायापर्यंत हळूहळू 3 वेळा. अगदी हळूहळू. अजून आणखीन मागे वा, टच नाही करायचे अजिबात, अगदी मागे. हा. बाकीच्या सगळ्यांना दिसतायत का त्या? दिसत असेल तर मला एक थंब दाखवा. ओके. कोणीतरी एक थंब दाखवा म्हणजे मला कळेल दिसतायत. काही ना दिसतायत, काही ना नाही दिसत आहे. मॅडम काहीतरी तिकडून बोला म्हणजे तुम्हाला कळेल, त्यांना दिसेल. झालं मॅडम 3 वेळा. हा. आता मी सांगते तसं करा. परत 3 वेळा तुम्हाला असंच करायचंय. आता तुमचा हात कुठे जड होतोय ते बघा. हळूहळू करा. हात जिथे जड होईल तिथे मला सांगा. 3rd टाइम जिथे हात जड होईल, टच नाही करायचं, मागे वा. ज्यांना आता इथे दिसत नाहीये त्यांना रेकॉर्डिंग मध्ये दिसेल, डोंट वरी. साइड आहे ना, राईट आहे. हा, कुठे जाणवलं? राईट साइडला हात हेवी वाटतोय, त्यांच्या राईट साइडला. हाताच्या राईट साईडला एक्झॅक्टली मला मिस्टरांच्या राईट साइडला, इकडे हार्टच्या शोल्डरच्या इकडे. त्यांना विचारा, त्यांना शोल्डर पेन आहे का किंवा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झाला होता का या 1-2 दिवसामध्ये? तुम्हाला शोल्डर पेन आहे का किंवा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झालाय 2-3 दिवसात? तुम्हाला त्यांना डोळे ओपन शोल्डरच्या इकडे कुठे पेन होत आहे? डोळे उघडा. ह्या साईडला, राईट साईडला तुमच्या बॅक पेन होत आहे त्यांना. हा, म्हणजे तेवढ्या भागामध्ये कुठेतरी त्यांना काहीतरी इश्यू असणार आहे, राईट? ओके. सो येस, थँक्यू सो मच मॅडम. ओके, थँक्यू मॅडम. येस. सो बघा आता, जस्ट आपण हाताने स्कॅन केलं तर एखाद्याला कुठे आजार आहे हे आपल्याला 4 दिवसामध्ये कळायला लागतं. पण हीच प्रॅक्टिस जर आपण व्यवस्थित केली तर आपल्याला असे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. आता हा आजार त्यांना जो आहे, बॉडी पेनिंग वगैरे, जर त्याने अंगावर काढला तर मे बी तो जास्त मोठा होऊ शकतो. तर आपण आधीच त्यांना ऍडवाइस देऊ शकतो की आताच तुम्ही जा डॉक्टरकडे लवकरात लवकर आणि त्याची काय असेल त्याची ट्रीटमेंट करून घ्या. त्याचबरोबर आपण रेकीचं हिलिंग कंटिन्यू त्यांना द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल की कुठलाही आजार जो मेडिकल सायन्समध्ये 6 महिन्यानंतर आजार आपल्याला कळतो, तो आपल्याला रेकीमध्ये 6 महिन्याच्या आधीच त्या आजाराबद्दल थोडंसं आपल्याला कळायला सुरुवात होते. क्लिअर? हा एक बेनिफिट होतो रेकीमध्ये. त्यानंतर आहेत आता दीप. कोण आहेत बरं या दीप? अनम्यूट कर बरं. त्यांची मुली, कोणाची मुलगी आहे बरं 10-12 वर्षाची? त्यांचं बघूया आपण आता. हा, गायत्री. चला, मुलीला बोलवा. सेम तुम्ही आता पाहिलं असेल तर तसंच करा. हा. येस. मुलीला तिकडे तुमच्या समोर ठेवा, तुम्ही तिकडे जा, मी इथे. ओके. रिप्लेस करा. हा, म्हणजे तुम्ही मला इथून व्यवस्थित दिसतंय म्हणून, बाकी काही नाही. चला, आता मनातल्या मनात रेकीला कॉल करा. तिचा पण आभार मानायचे, सगळ्यांचा आभार मानायचा. हा, क्लोज युअर आईज बेटा. हँड्स खाली कर, रिलॅक्स मध्ये राहा. येस. आणि थोडीशी लांब राहा, आणखी मम्मीपासून थोडी लांब राहा. चला, आता स्कॅनिंग करा हळूहळू 3 वेळा. मला जरा परत सांगाल का? मला दिसल्या नाहीत त्या. कसं करू ते सांगाल? हा, अशा हात करा स्कॅन सर. तिच्या असे डोक्यावरून खालीपर्यंत. येस. असे. हा,
आता दिसतोय का सगळ्यांना व्हिडिओ त्यांचा? बघा बरं. गायत्री मॅडमचा व्हिडिओ दिसतोय का सगळ्यांना? येस, दिसतोय ना? पूनम बोलतात दिसतोय. ओके, चला माझा कॅमेरा बंद केल्यानंतर त्यांना दिसतोय. काहींना दिसतोय, काहींना नाही दिसत आहे. मॅडम थोडंसं बोला, कारण बोलल्यानंतर तुम्ही त्यांना दिसाल. मध्ये मध्ये बोलायला सांगा. अच्छा, मी रिचाचं आता स्कॅनिंग करत आहे. नाही, तुमच्या मुलीला ना मध्ये मध्ये काहीतरी नंबर बोलायला सांगा. 1 2 3. 1 1 4 5 6. मॅडम तुम्ही फास्ट करताय, हळूहळू करा, हळूहळू. अच्छा, बरं. 1 अजून 1 लांब, अजून लांब, अजून लांब, 2 अजून लांब राहा. 3 4 तुमचं लक्ष फक्त तिच्याकडे असायला पाहिजे, नंबरकडे. 5 6 मॅडम खाली वाका, बरोबर नाही करत. वरून खाली हळूहळू. 7 8 नको बोलू आता नंबर, तू फोकस कर. डोळे क्लोज युअर आईज. रेकॉर्डिंग मध्ये ते दिसणार आहे सगळ्यांना, सो नो प्रॉब्लेम. हा मॅडम, आता हातांवर फोकस करा. हात कुठे जड झालेत बघा. हळूहळू करा. हात कुठे जड होत आहेत तुमचे? अगदी हळू, अगदी हळू. तो जडपणा तुम्हाला जाणवला पाहिजे. येस, फास्ट थोडा. सांगा मला आता. हा सांग. पण मला पायाच्या भागात तिच्या थोडंसं वाटलं. हा, तिला विचारा तुझे पाय वगैरे थोडेसे दुखतायत का 2-3 दिवसांपासून? तिला पण ते रॅशेस आहेत थोडे. अच्छा, रॅशेस आहेत. हा, म्हणजे हो, हो. काहीतरी आहे तिथे, राईट? हो, हो. ओके. आता ही गोष्ट मला माहिती होती का? नाही. म्हणजेच रेकीद्वारे आपण या गोष्टी सुद्धा चेक करू शकतो की हो. कोणाला काय आहे का, किंवा तिथे काय बरोबर. दुखतंय का. ठीक आहे. हो. तो येस, डेफिनेटली अशा प्रकारे आपण स्कॅनिंगद्वारे एखाद्याचा आजार डिटेक्ट करू शकतो. क्लिअर? सो ओके. तुमचं हे म्यूट केलं ना? हा. सो आज आपण पाहिलेलं ऑरा म्हणजे काय, ऑरा चेक कसा करायचा स्वतःचा आणि इतरांचा, आणि त्याचबरोबर आपल्या हातांचा स्कॅनिंग सारखा वापर करून एखाद्याला कुठला आजार झालेला आहे, म्हणजेच कुठल्या भागामध्ये आजार झालेला आहे, सो ते आपण डिटेक्ट करू शकतो आणि त्या आजारावर डेफिनेटली आपण काहीतरी लगेचच ट्रीटमेंट करू शकतो. क्लिअर? येस. सो बाकीचं आपण उद्या बघूया. उद्या आपण 7 चक्रांबद्दल माहिती घेऊया आणि तुमचे कुठले चक्र बॅलन्स आहेत किंवा ब्लॉक झालेले आहेत, मग त्याचा कुठला इफेक्ट तुमच्या आताच्या जीवनावर होतोय, हे सगळं आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर उद्या एक प्रॅक्टिकल सेशन होणार आहे. त्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये तुम्ही काही गोष्टी फील करणार आहात. ठीक आहे? सो येस, उद्या म्हणजे उद्या नाही, संडेला नाही, मंडेला डायरेक्टली आता आपला क्लास होणार. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.